प्यारा है, दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है। कितना पागल ये दिल हमारा है। हम तो एक दूसरे पे मरते हैं, हम तो एक दूसरे पे मरते हैं। जानता ये जहान सारा है, दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जाती है, यादें याद आती हैं। बातें भूल जाती है, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें यादें यादें। ये जीवन दिल जानी दरिया का है पानी। पानी तो बह जाए, बाकी क्या रह जाए। यादें यादें यादें। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जाती हैं, यादें। बिता दो पल जो ये जाने वाला है। आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है।
बार यूं मिली मासूम सी कली, एक बार यूं मिली मासूम सी कली, ओ खिलते हुए कहा खुशबाश मैं चली। देखा तो यही है, ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है। आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्ता मिली लम्हा कहीं नहीं। थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के, पल ये भी जाने वाला है। ओ आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। ओ आने वाला पल देवाशी मागावे, दुःख देवाशी सांगावे, सुख देवाशी मागावे। देव आहे सारंग पाणी, देव आहे दुधावाणी, देव आहे सारंग पाणी, देव आहे दुधावाणी। चिंबतळ्यात भिजावे, सुख देवाशी सांगावे, दुःख देवाशी सांगावे, सुख देवाशी मागावे। देव आहे आईमध्ये, देव आहे बाबांमध्ये, देव आहे आईमध्ये, देव आहे बाबांमध्ये। सांगावे सुख देवाशी मागावे, सुख देवाशी मागावे, सुख देवाशी मागावे झालेली आहे. आणि आता एक गोष्ट सांगायची सगळ्यात आवर्जून आणि ती महत्त्वाची. हिरा शोभून दिसतो तो कोंडाणामुळे, आणि कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येते ती त्या कार्यक्रमांच्या अध्यक्षांमुळे. आपल्या आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय नानासौ विजयकुमार देवचंद पाटील, सेवानिवृत्त उपायुक्त अन्न आणि औषध प्रशासन विभाग मुंबई यांनी स्वीकारावे अशी मी सर्वच उपस्थितांतर्फे त्यांना विनंती करते. नसावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत प्रिया पवार मॅडम व कविता चोकर मॅडम. रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले,
कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा भारतीय संस्कृतीची आजच्या या कार्यक्रमाच्या आरंभी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आणि दीप लावू असा थोरा मोठ्यांचा घेऊ असा एक दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती ते वै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष झाड्या पहा निःशेष झाड्या पहा लावून घ्यायचा तुम्ही लास्ट झाल्यावर अतिशय रम्य वातावरण वाटत आहे वीणा पुस्तकधारिणी अभय जाड्यांधकारा पहा मातरे संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद डांबोर्ली केंद्राअंतर्गत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख महोदय माननीय श्री प्रदीपांना सोनवणे यांचं आज सेवापूर्ती आणि सेवानिवृत्ती प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सामाजिक राजकीय तथा शैक्षणिक क्षेत्रातील विविध सृजनशील नेतृत्व आणि या सभा मंडपात उपस्थित असलेले आनंदाचे गवळी आनंदी तरंग सानिध्यात राहून ज्यांनी आपलेपण आणि अधिकाधिक माणुसकीपण जाणले असे सर्व शिक्षक त्यांचे कार्यालयीन सहकारी यांच्या दृष्टिकोनातून हा दुसरा पैलू 36 वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेतून विनादात हा यशस्वीरित्या पार पाडताना जो आनंद होतो तो आनंद काही वेगळाच असतो. आजचा आनंद हा तसाच प्रदीपांना आहे, परंतु तो आनंद आमच्यासाठी मात्र विरळाचाच आहे. कारण आज प्रदीपांना हेच सेवानिवृत्त होत नसून त्यांच्यासोबत डांबोर्ली वाडीतील आनंद रसच निवृत्त होत आहे आणि अशी भावना सर्व शिक्षकांच्या मनामध्ये निश्चित आहे. मित्रांनो, काही माणसं धाक आणि शस्त्राच्या जोरावर आधार बाळगतात, परंतु काही माणसे अशी असतात की जे आपलं काम आणि आपल्या चारित्र्यातून आपला आदर कमवतात. जगप्रसिद्ध उद्योगपती
हेनरी फोर्ड म्हणतात की शाश्वत मूल्य हे पैशाच्या रूपामध्ये विकत घेता येत नाही, किंबहुना पैशाच्या रूपामध्ये जे मिळतं त्याला शाश्वत मूल्य म्हणता येत नाही. आपल्या कार्यातून शाश्वत मूल्यांचा आधार नकद से बड़ा होता है, न पद से बड़ा होता है. आदमी ना कद से बड़ा होता है, ना पद से बड़ा होता है. जो दूसरों की मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असं प्रदीप अण्णांचं व्यक्तिमत्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आता सरांनी संकलितपणे कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर केलेलं आहे. सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो आणि तुमच्या उत्तम कर्मामुळे कायमच लोक तुमचा परिचय देत राहतील, असा ज्यांच्या कार्याचा महिमा आहे असे आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे मंडळी आज आपल्याला लाभले आहेत. आणि थोडक्यात जाणून घेऊया. यापुढे आहे गोवर्धन गोशाळा अध्यक्ष, गॉडस्मिथ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज सेवाभावी संस्था पंढरपूर. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष रूपात लाभलेला आहे बंधू आणि भगिनींनो, कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. सर्वांना स्वाभाविक मार्गदर्शन व प्रेरणा देणारे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय आप्पासाहेब निळकंठरावजी गायकवाड. आपल्याला आप्पासाहेब आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत, हे आपलं अहोभाग्य आहे. माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, SSC बोर्ड व्यक्तिमत्व लाभलेल्या ताई नेहमीच हसतमुख आणि इतरांना मदत करण्यासाठी तत्पर अशाच असतात. सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि हायस्कूलचे देखील मुख्याध्यापक आणि सर्व बंधू भगिनींचे, या सर्व मान्यवरांचे मी आजच्या या दांभोणी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय प्रदीप अण्णा सोनवणे यांच्या सोहळापूर्ती सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करते. माननीय श्री विजयकुमारजी पाटील सर, सेवानिवृत्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या स्वागत सत्कारासाठी मी व्यासपीठावर आमच्या जीपा शाळा दांभोणी येथील ग्रेडेड मुख्याध्यापक श्री भरत पाटील सर यांना विनंती करते. धन्यवाद सर. सर तिकडने सर त्या साईड धन्यवाद सर. समोर टाळ्यांचा आवाज जरा जोरात होऊ द्या. गदई आहेत हात लावून घ्यायचा फक्त. माननीय श्री गुरुजी दादा चौधरी उपसरपंच डांबोळी यांच्या स्वागतासाठी श्री ज्ञानेश्वर चौधरी सर मुख्याध्यापक उंटावत शाळा. आपल्या कार्यक्रमासाठी यानंतर माननीय श्री प्रमोद सुमार सर, माननीय श्री मोहम्मद तौफीक सर, केंद्र प्रमुख कठोरा यांच्या सत्कारासाठी श्री चालेल चालेल. हो 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 विजय ठाकूर सर केंद्र प्रमुख बेळगाव यांचे स्वागत करण्यासाठी मी विनोद सोनाणे सर डांबोणी ओके. यांना विनंती करतो. श्री किशोर चौधरी सर केंद्र प्रमुख साखळी यांचे स्वागत करण्यासाठी श्री गंगाधर सपकाळे सर कोळमळी यांना मी आमंत्रित करतो. ओके ओके. टाळ्या म्हणून जाऊ द्या जरा. एक मिनिट. हात लावून घ्या. त्यानंतर अनिल सोळंके सर सेवानिवृत्त अभियंता ONGC मुंबई यांचे स्वागत.
ओके. स्वागत होत असताना मधून मधून टाळ्यांचा आवाज आलेला थांबला राहील. त्यानंतर दोंडा इंग्लिश मीडियमच्या माध्यमिकचे मुख्याध्यापक संजय उदुजी सर यांचं स्वागत. मनीषा रिचाना बासरीचा सर्वात मधुर स्वर असतो तो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा. आणि हाच स्वर जरा कमी होतोय असं वाटतंय. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. ज्ञाने जमलोय ते आपले आदरणीय अण्णा माननीय श्री प्रदीपजी सोनवणे यांचा सत्कार आता संपन्न. अण्णांना आपण त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. अण्णांना सुखी आणि निरामय आरोग्य लाभो अशी आज परमेश्वर सर्व डांबुर्णी केंद्रातील शिक्षक वृंदातर्फे ज्यांनी विद्येच्या महान कार्यासाठीच आपलं आयुष्य अर्पित केलं असे आमचे अण्णासाहेब यांना चांदीची श्री गणेश मूर्ती आपण असं वातावरण हे सगळं मिळायलाही भाग्य लागतं. ओके. यानंतर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आता. आयुष्याची प्रथम इनिंग, आयुष्याचा सरकारी सेवेतला प्रथम भाग अत्यंत उत्तमपणे पूर्ण करून दुसरी इनिंग, दुसरा भाग ज्यांनी इथे विटांमध्ये, पातांमध्ये, फुलांमध्ये आपला आत्मा ओतून हा परिसर जिवंत केला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये या परिसराची जी गरज होती ती पूर्ण केली. श्री व्ही डी पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, नवरेला गावामध्ये सरपंच आणि स्वतः तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पुढे झालेल्या रणरागिणी पल्लवीताई आणि पुरुजीची, काही वेळेला आवाज येतोय बरोबर, काही माणसं अशी असतात की त्यांचा परस्परांवर जो परिणाम होतो तो इतका अनुकूल होतो की त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होतात. 6 तास प्रवास करायचा आहे, शेजारच्या माणसाला तुम्ही रेल्वेत विचारलं की कुठे जायचं आणि तो जर तुम्हाला म्हणला की तुम्हाला काय करायची पंचायत, तर आपण 6 तास त्या माणसाशी बोलत नाही, कारण आपल्यावर परिणाम जो झाला आहे तो प्रतिकूल परिणाम झालेला आहे. पण तोच जर अगदी व्यवस्थित बोलला तर तो अनुकूल परिणाम होतो आणि प्रवासाच्या शेवटी आपण एकमेकांना मोबाईल नंबर पण देतो. आपल्या कामामुळे परिसरावर जो अनुकूल परिणाम प्रतिपजींनी केलेला आहे, आमचं अकॅडमिक भागाचं काम पाहणारे एक व्यक्तिमत्व इतकं त्या माणसावर परिणाम झाला की ते नाशिक वरून तो माणूस सेवापूर्ती समारंभासाठी या ठिकाणी पोहोचला.
खरं म्हणजे आपला जन्म झाला की आपल्याला माय मिळते, बाप मिळतो, काका, मावशी, आत्या, जन्माने आपल्याला नातेवाईक मिळतात. परमेश्वरा, मी तुझा आभारी आहे की मला मित्र निवडण्याची संधी तू दिली. आणि माझे मित्र झालेले नाशिकहून इथे आलेले श्री शिवाजीराव आवटी साहेब, एक शिक्षक म्हणून माझ्याकडे कार्यरत असताना आपलं काम माझ्या नजरेस येईल अशा तऱ्हेने धडपड करत असताना ज्याची प्रगती झालेली याची देही मी पाहिलेली आहे. आणि तो हळूहळू एक एक पद वर चढत चढत आता प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून यावल येथे विराजमान आहे श्री नईम सर, त्यांचे सहकारी शिक्षण विस्तार अधिकारी, या ठिकाणचे सर्व मान्यवर, प्रशालेचे प्राचार्य पाटील सर, उपस्थित संत जन हो, नमस्कार. अरे नमस्कार. स्वतःहून आलात, काही धरून आणलेलं नाही. टाळ्या वाजवायला का कसूर करता? आता कशाला? मग अशी वाजवायला पाहिजे होत्या ना. शेवटचा दिवस प्रदीपजी, आज सुटलो बुवा. पण अजून तर काही म्हातारे दिसत नाही. अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे. अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकार माझ्या खरेच सुंदर गेली. अरे किती छान शिकलो. आता तर मी शाळेत होतो, लगेच मी शिक्षक झालो, लगेच मी केंद्र प्रमुख झालो. किती सुंदर काम केलं केंद्रामध्ये. आयुष्याची सकार माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, संध्याकाळची मला फिकीर नाही. जाऊन आलो एकदा मी 8-15 दिवस त्या काळामध्ये, पहिल्याच झटक्यामध्ये. काय नाही, तिथून परत आलेलो आहे. संध्याची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, अजून दुपार बाकी आहे. स्वार्थासाठी उगीच खोटा सलाम केला नाही. कोणी साहेब आले की आपलं नमस्कार नमस्कार इतकं वाकून उभं राहायचं की सारे बापरे 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 बाप. आपलं काम द्यायचं कशाला वाकून उभं राहायचं. ताठ माने बोललं गेलं पाहिजे. स्वार्थासाठी उगीच खोटा सलाम केला नाही. त्रास झाला फाटत आलो तरी भरदरी, किनार बाकी आहे, अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे. याचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. जगण्यासाठी अजून ऊर्जा चिकार बाकी आहे. अप्पा ठाकूरांची ही जी गझल आहे ती इथे
तंतोतंत मला वापरता. एकदा पाठीमागे बसलेल्या मुलाकरता, त्याचं नाव आहे शिवाजी, तो शिक्षकांमध्ये फार प्रिय आहे. आणि एकदा प्रदीप करता आता, मला इथे यावंस का वाटावं, का आलो मी इथे. जसा शिवाजी आवटी सरांवर त्यांचा अनुकूल परिणाम झाला, तसा माझ्यावर सुद्धा काही काम करणाऱ्या लोकांचा अनुकूल परिणाम होतो. इथे शुभांगी बसलेली आहे समोर, बरोबर आहे ना नाव? धारागीरला होत्या तुम्ही, पिंपरीला, धारागीरला. मग सगळ्यांचं माहिती आहे कोण कुठे होते. काम करणारे लोक माझ्या इथे बसलेले असतात. कोणतीही व्यक्ती मोबदल्याकरता काम करते. मोबदला मालक देतो. मोबदल्याला मर्यादा असते. मिळालेला मोबदला काही काळ आपल्या जवळ असतो, नंतर तो संपतो. हे झाला आपल्या नोकरीचा, बाहेरचा आपल्याला होणारा फायदा. पण काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं, ते हा बाहेरचा फायदा घेत नाही. मित्रांनो, अपयशी होण्यासारखी एकच करा. अपयशी जर व्हायचं असेल आपल्याला, एकच करा, आपल्याला जे मिळतंय ना त्याच्यापेक्षा कमी द्या. झाले तुम्ही अपयशी, आपोआप तुम्ही जनतेतून वजा होऊन जा. पण काही लोक त्या मोबदल्याकरता काम करत नाहीत, की जो मालक देतो, जो मर्यादित असतो, तो काही काळच टिकतो. पण काही लोक हे आतल्या समाधानाकरता काम करतात. पल्लवीताई, आपल्याला वेळ आहे ना? म्हणजे मी तर तुम्ही म्हणाल की काय लावलंय गोवाने कीर्तन. काही लोक आतल्या समाधानाकरता काम करतात, आतल्या आनंदाकरता काम करतात. कामातून त्यांना आनंद मिळत असतो. अंतर्गत प्राप्ती, बाहेरची प्राप्ती कोण देते? तर मालक देतो. आपल्याला स्वतःच आपण आनंद देतो. बाहेरून मिळणारी जी रक्कम आहे मोबदल्याची, तिला मर्यादा आहे. आपल्याला वाटेल तितका आनंद घेता येतो. त्याचा येळकोट राहीना. येळकोट केलं की तो जय मल्हार करतो. गेल्या शाळेत, ही शाळा ती शाळा केंद्र प्रमुख आहे असं असतं. या तुलना नाही करायची मला, पण कुठेही काम करतात तो कोणाच्या लक्षात, जो माणूस मला काम करताना दिसला. ताई, तुम्ही आता सभापती आहात. मी एकदा कानड्याच्या शाळेमध्ये गेलो, थकून दिवसभर कोणाचं पाणी प्यालो नाही. याला झाप त्याला झाप, सगळ्या वर्गांमध्ये मला अस्वस्थता निर्माण झाली. त्या कानड्याच्या कन्या शाळेतल्या एका पहिलीच्या वर्गात गेल्यावर ते पोरं माझ्याशी बोलले. माझ्या प्रश्नांना जी उत्तरं दिली, तर त्याच्या पाठीमागचं शिक्षकाचं काम लगेच माझ्या नजरेत आलं. सुखदेव शंकर कोळी नाव अद्याप लक्षात आहे. पाथरीवरून वडलीला पायी आलो, वडलीवरून पायी डोंगाव गेलो, डोंगावरून बिलवाडीवरून मसावदन, तिथून रेल्वेने घरी आलो होतो. पायी पायी प्रवास करत असताना अचानक डोंगावला गेलो. डोंगावच्या शाळेला भेट दिली, तर तिथला रामदास सपकाळे, नामदेव महिपत कोळी, मला हे पोरं सगळे काम करणारे पोरं जे आहेत ना, ते लगेच मला लगेच भिडतं.
आणि मी लगेच त्यांच्या पाया पडून घेतो. आणि जमलं त्यावेळेला माझं चालायचं पल्लवीत आहे. मी जवळपास 13 लोकांना राज्य पुरस्कार देऊन टाकलेला आहे. आपला फार पावर होता वरपर्यंत. आता सगळं बिघडलं आहे गाडं काहीतरी. खूप छान काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये मला जाता आलं, काम करता आलं. त्याच्यामध्ये आता सुद्धा मी टिकून राहण्याचा बराच काळ प्रयत्न केला. सेवानिवृत्त झाल्यावरही तुमचे काय काय उपक्रम चालतात, काय काय नवे पुस्तकं येतात, तुम्ही हळूच फोन कुणाला करतो? प्रदीपला. काय भाऊ असं असं आहे. लगेच ते पुस्तकांचा संच प्रदीप माझ्या घरी पाठवून देतो. नवीन पाठ्यपुस्तकं प्रदीपने माझ्याकडे दिलेली आहे. म्हणजे मी 15 वर्ष जे टिकून राहिलो त्याच्या पाठीमागे कुठेतरी प्रदीप आहे. प्रदीपला मी काम करताना जो पाहतो आहे तो वर्ग तुम्ही बघून घ्या. काय बोलायचं ते माझ्या पोरांशी बोला, माझ्याशी बोलायचं काम नाही. तिथे मोजा काय मोजायचं आहे. दुर्दैवाने हे माप आता लावलं जात नाही. आणि पळापळामध्ये इतके कामं लागलेले आहेत की अधिकारी वर्गात येऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गुणवत्ता ही आकस्मिक निर्माण होणारी, गुणवत्ता ही निर्मितीच्या प्रत्येक पायरीवर अखंड सावधानता ठेवली तरच गुणवत्ता होते. पुढे तयार करायचे असतील तर ती जी कार्यपद्धती आहे, कच्च्या मालावर जी प्रक्रिया तुम्ही वर्गामध्ये करता, ती प्रक्रिया तुम्हाला अत्यंत उच्च दर्जाची करून मगच संध्याकाळचा घास घेताना असं विचारायचं की मी हा घास घ्यायला आज पात्र आहे का, आज मी न्याय दिला आहे का, मी नुसती तोंड पाठीकी करून आलो, हऱ्या हुऱ्या करून आलो. भाकर खाताना मला वाटलं पाहिजे की अरे खा, आज तू इतकं काम केलेलं आहे. माझ्या आतल्या समाधानानं मला सांगितलं पाहिजे की तू ते काम कर, तू घास खा, तू आजच्या जेवणाचा हक्कदार आहे. आपण सर्वांनी थोडासा अंतर्मुख होऊन आता या परिस्थितीमध्ये असा विचार केला पाहिजे. ठोकापिटी पद्धतीने जगू नका. मला या काही केंद्र प्रमुखांचं मी पेपर वाचतो, त्याच्यातल्या शिक्षकाचं जे काही कुठेतरी लिहून आलेलं असतं त्याला मी पत्र टाकतो. मला वाटतं तुमच्याकडे काही पत्र असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का भैया? आहे. तर मी त्याला पत्र टाकतो. दुर्दैवानं आता पोस्टही ते पत्र पोहोचवत नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पत्र आता व्हॉट्सअप करा ना. पण मी पत्र टाकतो अजूनही. शाळेतल्या एका खेड्यातल्या शिक्षकाला त्याने केलेल्या कामाचं वर्तमानपत्रात वाचून मी जे कौतुकाचं एक पत्र पाठवलं 3 ओळीचं 50 पैशाचं, तो भाडं खर्च करून माझ्या घरी आला. त्याची ओळख करून दिली, माझंच पत्र मला दाखव. आणि त्याचं सगळं काम मला त्याने अर्धा तास सांगितलं. त्याचं काम मी अर्धा तास वेळ देऊन ऐकून घेतलं, कारण मला माहिती होतं की हा आमचा सरदार शिलेदार लढवय्या आहे. याला जर मला टिकवून ठेवायचं असेल तर याचं मी ऐकून घेतलं पाहिजे. दुर्दैवानं तारीफ कौतुक हे आता फारसं वापरलं जात नाही. आणि कुणी त्या मी कौतुकाला पात्र आहे हे तुम्ही दाखवून देत नाही. आपलं काम भलं आपण भलं असं नाही. काही वेळेला माल विक्री पण करावा लागतो, माल दाखवावा पण लागतो. आणि हे मशीन छान काम मला जे पाहायला मिळालं, तर तुम्हाला थोडंसं असं वाटेल की हे थोडंसं लांब चाललं आहे, लांबतं आहे. पण मला माझ्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. आणि मी कौतुक करणारा शेवटचा माणूस आहे. 75 वर्ष आता झालं तरी येतो. लोकांना आता वेळ नाही. पळापळामध्ये अधिकारी पळत राहतात. योजना इतक्या आल्या की
माझ्या लोकांचं कौतुक करण्यासाठी मी तर हमखास येतो. मला खूप आनंद होतो अशा कार्यक्रमासाठी येऊन. काही वेळेला आपल्या कामाला मोल नसतं, काही वेळेला आपण असं काम करतो की आपण सगळे मिळून त्या पोरांना बसला. अरे मी म्हणलो काय पोरगा बा, थोडं सकाळचं विश्रांती न घेता काम करतोय. त्याचा दुसरा जोडीदार होता, त्याने सकाळपासून त्यानं तयार केलेले खड्डे यानं माती भरून बुजले, त्याने घाम गाळला. मी बोलवलं संध्याकाळी, कारण हो तू खड्डे केले आणि याला ते बरोबर करून टाकले. ते म्हणले त्याचं काय आहे, आमची 3 लोकांची टोळी आहे, माझं काम आहे खड्डे करायचं. तो जो दुसरा आहे जो आज रजेवर आहे त्याचं काम आहे रोप लावून पाणी टाकायचं. आणि जो तिसरा आहे त्याचं काम आहे माती टाकून बरोबर करायचं. तो रोपवाला आज रजेवर आहे, तर त्याच्यामुळे आम्ही नुसते खड्डे करून बुजवून टाकले. टोळी आहे आपली, सगळे मिळून काम केलं पाहिजे. आणि कशासाठी, तर त्या पोरांच्यासाठी. असं धरतात पाठीमागे, एक पोरग दुसऱ्याचा सदरा, दुसरा तिसऱ्याचा सदरा, चौथा त्याचा सदरा धरतो आणि झुक 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 आधी गाडी असं फिरतो. बरोबर आहे ना, तो असं फिरतो. मी रस्त्याने चाललो होतो तर पाहतो एक पोर, आपले काही साधन नाही करमणुकीचं, तर ती आगगाडी झुक 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 एकमेकाच्या सदऱ्याला धरून रोज इंजिन बदलायचं, डबे बदलायचे, पण गार्ड मात्र तोच होता. पहिल्या दिवशी तो पाहिला, तो 15व्या दिवशी पाहिला. गेलो तिथे, म्हटलं काय भाऊ गार्ड तूच कस काय कायम राहतो. सर म्हणे मला सदरा नाही. बरोबर मी पाहिलं त्याला सदरा नव्हता, तो मागचा माणूस काय झाला, त्यामुळे तो गार्ड झाला. सदरा नाही अशी मुलं आहेत, सदरा नाहीत अशी मुलं आहेत. म्हणजे काही हायस्कूल असे आहेत, हा मी ते घेत नाही तांदूळ, कारण आमच्या पोरांना गरज नाही. अहो त्याला सदरा नाही, त्या पोरांना गरज आहे ना, त्या पोरांना गरज आहे ना. चपला बूट नाहीत ना त्यांना, पुस्तकं मिळतात, गणवेश मिळतो, पण पोटाला सुद्धा त्याला द्यावं लागतं ना. अशी पोरं आहेत ना, आणि त्यांच्याकरता आम्हाला पगार आहे ना, आणि आम्हाला आमच्या लायकीपेक्षा जास्त मिळतं ना, आणि आम्ही काही एकटे नसतो ना, जोरदार असतो ना. आपण अशी जी माणसं आहेत की ज्यांनी एक ठसा उमटवला, जाताना आपल्या पायाचा जो ठसा उमटवला, जे समाधान, जे सुख त्यांना परतावा म्हणून मिळतो. वाल्ड इमर्सन म्हणतो, इतरांच्या कल्याणाकरता तुम्ही जर काही करत असाल तर त्याचा परतावा कौटुंबिक सुखामध्ये होतो. अरे मला काय, माझ्या नातवाला तुम्ही पाहिलं असेल काहींनी, माझ्या नातवाला 50 लाख रुपये मिळाले, अजून शिकतंय, 10वीत शिकतंय, अजून फॉर्म सुद्धा भरला नाही, त्याला 50 लाख रुपये मिळाले. आता साऱ्या जगात माझ्या नातवाला का मिळाले, तर मी वाल्ड इमर्सन आणि आपली गीता सांगतो, चांगलं काम केलं गुरुजी, तुम्ही जे चांगलं काम करताना म्हणून तुम्ही वारंवार निवडून येता. चांगलं काम केलं ना की त्याचा परतावा आपल्याला कौटुंबिक सुखामध्ये मिळतो. एक जण म्हणला, इथे थांबा थांबा, माझं कुत्र गाणं म्हणून दाखवणार आहे. म्हणे लोक थांबले, बोलवलं ते कुत्र्याला, ते कुठे गाणं म्हणते. म्हणून मी तर त्याला शिकवलं होतं, ते म्हणत नाही, त्याला मी काय करू. भाग सोडून द्या, चिमट्याचा भाग सोडून द्या. असं पेरा, असे सुंदर विचार पेरा, असे संस्कार पेरा, असं लेखन वाचन पेरा की त्याला बोलता आलं पाहिजे. मी तर शिकवलं होतं, तो म्हणत नाही, त्याला मी काय करू. असं ठेवू नका. आणि अशी काही जी शेवटची पिढी, आता असं वाटायला लागलं मला, यांना धरून ठेवा. आणि कौतुक मला शिवाजीराव आवटी सरांचं आहे
की एका चांगल्या काम करणाऱ्या माणसासाठी तो माणूस नाशिकहून इथे आलेला आहे. शिवाजीराव आवटी सरांच्या करता टाळ्या वाजवूया. आपल्या दोघांचं मनपूर्वक कौतुक करतो. मला इथे बोलवण्याचा दिवस आहे. फारसा विचार करायचा नाही, डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. लोळा वाटलं उद्यापासून लोळा, फिरा वाटलं फिरा. पंढरपूरला जायचंय, वाईट भुसा गोड शेव खायची आहे, खाऊनच टाका. मला डायबिटीस होईल का, मला बीपी येईल का, कशाचाच विचार करायचा नाही आणि डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. पोऱ्याचं लग्न होईल का, सून कशी भेटते आणि काय भेटते, तिला पुरणपोळ्या येतील का, माझं श्राद्ध घालतील का नाही, आघाडी टाकतील का नाही. अरे हो, टाकतील ना. कशाला इतरांच्या कल्याणाकरता दादा काही लोक अशी झटत असतात. तुम्ही पण त्यातलेच आहे. इकडचं सतरंजी तिकडे ठेवतील लग्नामध्ये, तिकडचा टेबल इकडे आणतील. अशी झटपट करा, काम करा असं त्यांना कोणी सांगितलेलं नसतं. ते स्वतः ठरवतात, ते काम करतात. ही माणसं त्या परिसराची प्रेरणा असतात. ते परिसराच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. त्यांचा येळकोट राहत नाही. अशी जी काही चांगली माणसं आहेत त्यांची ऊर्जा त्यांना बसू देणार नाही उद्यापासून. मी काय करून काय नाही. लवकर उठलं तरी वेळ, आता पुढे जायचंय नोकरीला, परा गपचूप आमच्या डोक्याला ताप करू नका. लोळत राहिलं तर रिटायर झालं म्हणजे का लोळत राहायचंय का. त्याचं सुलट उलट कुठं चालले बोलत. आता बसा ना गप, घरात बसलं तर काय बसता, त्याला पूजा बिजा करा ना. म्हणजे सुरू होईल उद्यापासून. कसलाच विचार करायचा नाही आणि डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. तर तुमची ऊर्जा तुम्हाला बसू देणार नाही. काहीतरी लोकांच्या करता करावं असं वाटतं. माझ्याकडे वृद्धाश्रम आहे, तिथे पण मला कार्यकर्ते पाहिजे. माझ्याकडे नेत्रपिढी आहे, तिथे कार्यकर्ते पाहिजे. रक्तपिढी आहे, तिथे कार्यकर्ते पाहिजे. समतोल फाउंडेशन मधून 2019 रेल्वेने पळून आलेली मुलं मी घरी नेऊन घातलेली आहेत. या गेल्या 4 वर्षामध्ये त्या कामातही मला कार्यकर्त्यांची गरज आहे. सेवा वस्तीमध्ये मी काम करतो. पुस्तकं वाटपापासून 9वी 10वी 11वी 12वीच्या पोरांना त्यांना पैसे देण्यापर्यंत, वह्या पुस्तकं देण्यापर्यंत मी काम करतो. महिलांच्यासाठी शिवण वर्ग चालवतो, पोरांच्यासाठी सर्टिफिकेट कोर्सेस चालवतो. बोलायची सवय सुटल्यामुळे थोडं ततबक व्हायची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळून. तर माझं प्राथमिक शिक्षण पाचोरा तालुक्यातील नांद्रा या गावी झालं. तेथे मला शिकवायला सोनवणे सर होते, महाजन सरही होते. तर तिथे सरांनी आम्हाला खूप प्रेमळ पद्धतीने शिकवलं. सरांनी आम्हाला ठरलेला अभ्यासक्रम तर छान पद्धतीने शिकवला, पण त्याबरोबर शाळेत अनेक उपक्रमही राबवले. जसं रोजचा परिपाठ हा आम्हाला रोज स्वतः तयार करावा लागायचा. तो तयार करताना आम्हाला अनेक विषयांची त्यामुळे माहिती मिळत गेली. सभानेपणा आला. विविध स्पर्धा घेतल्या. स्पर्धांमुळे शाळेत एक प्रकारचं स्पर्धात्मक वातावरण तयार झालं आणि आम्हाला आत्मविश्वासही आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले. यामुळे देशातील विविध संस्कृतीची आम्हाला माहिती मिळाली आणि असं बरंच काही, खूप काही जे शब्दात नाही सांगता येणार असं खूप शिकवलं सरांनी आम्हाला. त्यावेळी मी एक खूप अशी लाजरी बुजरी, कमी आत्मविश्वास असलेली मुलगी होती. पण सरांनी खूप प्रेमळप्रमाणे आम्हाला शिकवलं, तेव्हा आत्मविश्वासही दिला. तेव्हा खूप खोडकर मुलंही होते शिकवताना. सरांनी त्यांनाही छडीचा प्रसाद देऊन त्यांनाही सरळ केलं. म्हणजे फक्त प्रेमच नाही लावलं तर शिस्तही लावली. तर त्यावेळेस आम्ही स्वतःचाच एक किस्सा सांगते. 1ली 2रीचं मला इतके जास्त आठवत नाही, पण 3रीला सर होते मला शिकवायला. सरांच्या प्रेमळ समजावण्यामुळे सरांची माझी खूप छान गट्टी जमली होती. 3रीचं वर्ष तर पार पडलं,
पण जेव्हा मी चौथीत गेले, चौथीच्या वर्गात बसली, तर तिथे शिकवायला दुसरे सर होते. मी आश्चर्यात पडले, मला सोनवणे सर का नाही शिकवायला. मी सरळ त्या दिवशी वर्गात, चौथीच्या वर्गात उठले, तडक तिसरीच्या वर्गात. सर तुम्ही चौथीत शिकवायला का नाही मला? सरांनी मला खूप समजवलं की आता मी नसेल, पण नाही, माझा एकच गोष्ट आहे सर, मला तुम्हीच पाहिजे शिकवायला. शेवटी सरांनी हार मानली. थोडे दिवस मला तिसरीच्या वर्गात बसवलं आणि मग नित्यनियमाप्रमाणे थोडी समजूत घालून मला चौथीच्या वर्गात बसवलं आणि त्या वर्षी मी चौथीत चांगल्या मार्गाने पाससुद्धा झाले. तर इतकी वर्ष आपल्या गुरूंनी, आमच्या गुरूंनी आमच्यासाठी, आमच्या शाळेसाठी आयुष्याचा खूप अमूल्य वेळ खर्ची घातला. पण आता कुठेतरी त्यांना या सर्व गोष्टींमधून निवांतपणा मिळणार आहे, हे मात्र खरं. म्हणूनच आज मला म्हणावंसं वाटतं की माझ्या गुरूंना मी आज निरोप देण्यासाठी नाही, तर पुढील आयुष्य त्यांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी, राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी या शुभेच्छा देण्यासाठी मी आज उभी आहे. शेवटी एवढंच म्हणेन, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरू नमः. गुरूंची महती यापेक्षा जास्त शब्दात मी यापुढे व्यक्त नाही करू शकणार. म्हणजे तेव्हाची जी आमची पिढी होती, जो आमचा वर्ग होता, मी खरोखर आम्हा सर्वांना, सर्वजण आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला सोनवणे सरांसारखे सर शिकवायला मिळाले आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. धन्यवाद सर. सत्कार बंद सगळे आता हे फायनल. ते जर असं सुरू झालं ना तर काहीच होणार नाही. काही आलेलं आहे सत्कार.